नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। हे घटकेचे टोल पडले, 2 घटकातील एक घटका संपली, फक्त एक घटका उरली। एका घटकेत एवढ्या थोड्या वेळात मला जन्माचा निर्णय घ्यायला हवा। देवयानीची दासी व्हायचे की? बाबांचे हे पत्र समोर पडले आहे। त्यांनी आपल्या लाडक्या लेकीला पाठवलेले पहिले वहिले पत्र। त्यांची क्षमा आजपर्यंत त्यांना सोडून कुठे दूर गेलीच नाही। मग तिला पत्र पाठवण्याचा प्रश्न येणार कुठून? तो आज आला, अशा वेड्या वाकड्या रीतीने आला। पलीकडच्या महालात बाबा आणि अलीकडच्या महालात शर्मिष्ठा, आम्ही दोघे इतकी जवळ असून त्यांना मला पत्र लिहायचा प्रसंग आला। पूर्वजन्माच्या वैऱ्यासारखा दावा साधून हा प्रसंग आला। आज वसंतोत्सवाच्या पहिल्या दिवशी, आज अरुणोदय झाला। तो लहानपणाप्रमाणेच महालाच्या खिडकीतून माझ्यावर गुलाल उधळीत। मी शय्येवरून डोळे भरून तो पाहत होते। मध्येच मनातल्या मनात लाजले। तो अरुण लग्नातल्या पवित्र होमासारखा वाटला मला। मग रात्री झोपायला जाताना आईने केलेल्या थट्टेची आठवण झाली। ती मला कुरवाळीत म्हणाली होती, क्षमा, हे युद्ध थांबलं ते फार बरं झालं बघ। आता आर्यावर्तातला कुणीतरी चांगला राजा पाहून हस्तिनापूरचा ययाती राजा फार शूरनिगुणी आहे म्हणे। लहान असतानाच अश्वमेधाचा घोडा घेऊन तो दिग्विजयाला गेला होता। मोठा देखणा सुद्धा आहे म्हणतात। माझ्या या नाजूक फुलाला शोभेल असा। तिचे हे बोलणे ऐकून, इश्य, हे काय गाई, असे म्हणून मी तोंडावर पांघरून ओढले हे खरे, पण सारी रात्र मी गोड गोड स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झोके घेत होते। त्यातल्या एका झोक्याने मला हस्तिनापुरात नेऊन टाकले होते, ययाती महाराजांची पट्टराणी करून। अरुणोदयाच्या वेळी मी जागे झाले तेव्हा सुद्धा या स्वप्नाची धुंदी माझ्या डोळ्यांवरून उतरली नव्हती। पण जीवन किती भीषण आहे, किती विरोधपूर्ण आहे, सत्य स्वप्नापेक्षा किती कठोर असते। आज सकाळी पूर्वेकडे उगवलेला सूर्य पश्चिमेकडे झुकला सुद्धा नाही। इतक्यात माझ्यावर हस्तिनापूरला जायची पाळी आली आहे, त्याच ययाती महाराजांच्या राजवाड्यात, पण त्यांची राणी म्हणून नव्हे तर त्यांच्या महाराणीची दासी म्हणून। सकाळी जलक्रीडेच्या वेळी माझ्या तोंडून नाही नाही ते शब्द गेले। ते जायला नको होते। देवयानीला लागेल असे मी खूप खूप बोलले। ते मी बोलायला नको होते, पण मी तरी काय करू? मनावर, जिभेवर कशावरच माझा ताबा राहिला नाही। लहानपणापासून मी पाहते, माझा पाण उतारा करायची एक सुद्धा संधी देवयानीने कधी गमावली नाही। ती ऋषिकन्या झाली, माझ्यासारखी राजकन्या झाली नाही। हा काय माझा अपराध? पण जिथे तिथे पावलोपावली देवयानी शर्मिष्ठेपेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचा अट्टहास ती सदैव करीत आली। आम्ही दोघी 3-4 वर्षांच्या असू। नौका विहाराला नेले होते आम्हाला दासींनी। देवयानी पाण्यात वाकून पाहू लागली। मग टाळ्या पिटीत ती म्हणाली, ए क्षमा, ही कोण बघ, छान छान मुलगी मला खेळायला बोलवते। मी पाण्यात वाकून पाहिले। मलाही माझ्यासारखीच असलेली एक मुलगी हसून बोलावीत होती। मी म्हटले, ही बघ, मला सुद्धा एक छान मुलगी बोलवते। देवयानी नाक मुरडून ओरडून म्हणाली, तुझी मुलगी घाण आहे, माझी छान आहे। आम्ही दोघी 8-10 वर्षांच्या झालो। वसंतोत्सवातल्या एका नाटुकल्यात आम्हा दोघींना गुरुजींनी भूमिका दिल्या। त्या नाटकात त्यांनी मला वनराणी केले होते, तिला फुलराणी केले होते। देवयानी दिसायला सुंदर, नाचायला चांगली म्हणून तिला फुलराणी केले होते त्यांनी। आरंभी नुसती कळी, मग अर्धवट उमललेले फूल, मग पूर्णपणे फुललेले फूल, अशी 3 नृत्ये त्यांनी तिला घातली होती। वनराणीला नृत्य नव्हते, माझी नृत्यात गतीच नव्हती। पण फुलराणी ही वनराणीपेक्षा मानाने कमी, म्हणून देवयानीने वनराणी होण्याचा हट्ट धरला। शेवटी गुरुजींना त्या वनराणीला नृत्य घालावी लागली। फुलराणीची ती नृत्य करण्याइतके मला नाचता येत नव्हते, त्यामुळे तिच्या हट्टापायी साऱ्या नाटकाचा विरस झाला। आम्ही 15-16 वर्षांच्या झालो। त्या वर्षीच्या उत्सवात नगरातल्या मोठमोठ्यांच्या मुलींच्या अनेक स्पर्धा ठेवल्या होत्या। नृत्यस्पर्धा, गीतस्पर्धा, काव्यस्पर्धा असल्या कितीतरी स्पर्धा होत्या। नृत्यात, गीतात, सौंदर्यात सगळीकडे देवयानी पहिली आली। मात्र काव्यात माझी कविता सरस ठरली। ही लगेच रुसली, रागावली, डोक्यात राख घालून जाऊ लागली। मी शुक्राचार्यांची मुलगी आहे। माझे बाबा त्रिभुवनात कवी म्हणून प्रसिद्ध आहेत।
माझीच कविता चांगली आहे, शर्मिष्ठा राजकन्या आहे म्हणून हे परीक्षक तिची कविता चांगली ठरवून अन्याय करीत आहेत असे ती म्हणू लागली. शेवटी परीक्षकांनी हे पारितोषिक आम्हा दोघींमध्ये वाटून दिले. तेव्हा कुठे ती गप्प बसली. त्यावेळी मला पहिले पारितोषिक मिळाले ते फक्त चित्रस्पर्धेतले, ते सुद्धा देवयानीला चित्रेच काढता येत नव्हती म्हणून. तिचे वडील संजीवनीसाठी तपश्चर्या करीत बसलेले, संजीवनीच्या साहाय्याने दानव देवांवर विजय मिळवणार म्हणून देवयानीला कधीही दुखवायचे नाही हे बाबांचे धोरण मलाही पाळावे लागले. एक ना दोन तिच्या अहमपणाच्या हजार गोष्टी माझ्या मनात खोल जाऊन बसल्या होत्या, धुमसत होत्या. सकाळी मी नेसलेले वस्त्र ती हिसकावून घेऊ लागली तेव्हा त्या सर्वांचा स्फोट झाला. पण हे मी कोणाला सांगू, कोणाला कसे समजावून देऊ? 4 वाईट शब्द माझ्या तोंडून गेले, पण ते माझे जीवन उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. या एका चुकीबद्दल राजकन्येला दासी होण्याची शिक्षा दिली जात आहे. मी दासी व्हायचे? शर्मिष्ठेने दासी व्हायचे? अष्टोप्रहर स्वतःची पूजा करीत बसणाऱ्या या पाषाणाच्या सुंदर पुतळीची मी दासी हो? छे, शक्य नाही ते. नाही, केवळ अपशब्दच माझ्या तोंडून गेले नाहीत. आई म्हणत होती, हे वस्त्र देवयानीचे आहे, ते कचाने तिला भेट म्हणून दिले होते. मी ते नेसायला नको होते. अजून तेच माझ्या अंगावर आहे. ज्या कचाने आपला जीव धोक्यात घालून देवदानवांचे युद्ध बंद केले, त्याने दिलेल्या भेटीने भयंकर भांडण सुरू करावे. आईने रात्री मला वस्त्रे नीट दाखवून का ठेवली नाहीत? हे अंशुक माझे नव्हते हे मला कसे कळावे? छे, मी राजकन्या झाले, हीच चूक झाली. त्यामुळेच सर्व गोष्टी दासींवर सोपवण्याची सवय मला लागली. तिचा शेवट शर्मिष्ठेने माझी जन्मभर दासी झाले पाहिजे हा देवयानीचा हट्ट. तिला मी विहिरीत ढकलले म्हणे. ती वनात वेड्यासारखी धावू लागली. ते पाहून ही हट्टी तापट मुलगी रागाच्या भरात जीवाचे काही बरे वाईट करून घेईल अशी भीती मला वाटली. तिला धरण्याकरता म्हणून मी तिच्या मागे धावले, तिचा घात करण्याकरता नाही. मी काही तिला विहिरीच्या काठावर ओढीत नेले नाही. ती आधीच तिथे जाऊन उभी राहिली होती. दोघींच्या हिसकाहिसकीत तिचा तोल जाऊन ती विहिरीत पडली असं अजून वाटतंय मला. का तिच्यावरच्या साऱ्या साठलेल्या रागाचा स्फोट माझ्या हातून झाला आणि मी तिला वेड्यासारखे विहिरीत ढकलून दिले? मनुष्य रागाच्या आहारी गेला म्हणजे क्रूर होतो, पशु बनतो. खरोखरच मी इतकं भान विसरले होते काय? मला काहीच आठवत नाही. बऱ्या वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ 2 आहेत असे कच म्हणत असे. एक माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्व साक्षी परमेश्वर. आज सकाळी माझा आत्मा रागाने अंधळा झाला होता आणि परमेश्वर तो सर्व साक्षी असेल, पण निरपराधी माणसाच्या बाजूने साक्ष द्यायला तो धावून येतो का? निदान नेहमी येत नाही. तो यायचा संभव असता तर बाबांनी माझ्यापुढे टाकलेल्या या भयंकर प्रश्नाचे उत्तर मी त्यालाच विचारले असते. देवयानीने जन्माची दासी होण्याची अट मला घातली आहे, ती मी मान्य करू की नको? बाबांनी पत्रात लिहिले आहे, बाळ, बाप या नात्यानं तू मला विचारशील तर तू दासी व्हावंसं. या गोष्टीला मी कधीच संमती देणार नाही. पण माणसाला एकाच वेळी अनेक नाती सांभाळावी लागतात. मी केवळ तुझा पिता नाही, मी दानवांचा राजा आहे. कचानं संजीवनीचं हरण केल्यामुळे आपला संपूर्ण पराभव झाला आहे. या प्रतिकूल परिस्थितीतून राक्षसांना डोकं वर काढायचे शुक्राचार्यांचं गुरुत्व आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. देवयानीवर त्यांचं अतिशय प्रेम आहे. तिनं घातलेली अट जर पूर्ण झाली नाही तर शुक्राचार्य नगरात पाऊल टाकणार नाहीत. त्यांच्या अभावी आपलं राज्य धुळीला मिळेल. अंतराळात स्वच्छंद संचार करू इच्छिणाऱ्या दानवांना क्षुद्र किड्यांप्रमाणे भूमीवर सरपटत राहावं लागेल. शमा, तू दासी झालीस तर तुझं आयुष्य धुळीला मिळेल. माझी लाडकी शमा. शमा दुसऱ्याची दासी होणार नाही पोरी. दासी म्हणून डोळ्यांपुढं उभी राहणारी तुझी मूर्ती, चे दासी म्हणून तुला बघण्यापेक्षा ती कल्पनासुद्धा सहन होत नाही मला. त्यापेक्षा डोळे फोडून घेतलेले बरे. शमा, तू देवयानीची अट मान्य केली नाहीस तरी मी तुझ्यावर रागवणार नाही. शत्रूवर सुद्धा असला प्रसंग परमेश्वरानं आणू नये. पण पोरी, तुझ्या दुर्दैवी पित्यावर जो आज आला आहे, काय करावं ते सुचेना. म्हणून तुला हे पत्र घरातल्या घरात लिहिलं आहे. हे सारं मी तुला तोंडानं सांगायला हवं होतं, पण ते कसं सांगू, कोणत्या तोंडानं सांगू ते सांगायला मी आलो असतो तर माझ्या तोंडून एक शब्दसुद्धा बाहेर पडला नसता. प्रेमानं कर्तव्याचा पराजय केला असता.
क्षमा, माझी लाडकी क्षमा पुरी, ज्यानं तुला सदैव सुखी होईल असा निर्णय घेण्याची बुद्धी भगवान शंकर तुला देऊ. घटका भरली हे शब्द लग्न मंडपात मी लहानपणापासून ऐकत आले होते. अलीकडे त्या शब्दातले काव्य मला कळू लागले होते. दोन प्रणयी जीवांचे मिलन करणारा मंगल क्षण अगदी जवळ आला हे सुचवणारे ते गोड गोड शब्द. त्या दोन शब्दांनी हल्ली मला गुदगुल्या होऊ लागल्या होत्या, पण ते शब्द या क्षणी मला अत्यंत अमंगल वाटत होते. घटका भरली हे शब्द ऐकायची इच्छा नव्हती मला. ही घटका कधीच भरू नये या क्षणी काळ पुरुषाचा कुणीतरी गळा दाबून प्राण घ्यावा असे एकसारखे मनात येत होते. घटका भरली की आई दार उघडून आत येईल, डोळे पुशीत माझ्यापाशी उभी राहील. बाबांना मला निश्चित उत्तर द्यावे लागेल. देवा, काय उत्तर देऊ मी? आनंदाने दासी होऊ या दुष्ट देवयानीची दासी होऊ? ते कसे शक्य आहे? आजपर्यंत मी इतरांकडून पायांवर पाणी घेतले, आता ते लोकांच्या पायांवर घालीत बसू? अंगावरले हिरे माणकांचे अलंकार दूर करून भिकारिणीसारखे राहू? अहोरात्र सेवकांना आज्ञा करणारी राजकन्या मी इतरांच्या आज्ञा हात जोडून मुकाट्यानं ऐकू, त्यांची बोलणी खाऊ, धणी देईल त्या अन्नवस्त्रांवर हुकीचू न करता दिवस कंठीत राहू? प्रणयाला, प्रीतीला, पतिसुखाला, वात्सल्याच्या आनंदाला, साऱ्या गोष्टींना पारखी होऊ? छे, मी बाबांना सांगणार, देवयानीची दासी होण्यापेक्षा मी जोगीण होईल. देवयानीला माझ्यावर सूड घ्यायचा आहे ना? ठीक आहे, तिला बोलवा इथं. ती आली म्हणजे तुम्ही हातात खडग घ्या आणि तिच्यासमोर एका घावासरशी शर्मिष्ठेचं मस्तक उडवा. मात्र ते निर्जीव मस्तकसुद्धा तिच्या पायांवर जाऊन पडणार नाही हे लक्षात ठेवा. प्राण गेला तरी मी दासी होणार नाही. स्वप्नात सुद्धा देवयानीची दासी होणार नाही. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.